ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री माताजींच्या विचारांमधल्या एका महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत, सावधानता. हो, सावधानता. खूप खोल अर्थ आहे यात. आपण यासाठी सावधानतेचे रहस्य, प्रगतीचा मार्ग यातले काही विचार वापरणार आहोत. म्हणजे आपला उद्देश आहे की सावधानतेचा नेमका अर्थ काय आणि प्रगतीसाठी ती इतकी महत्वाची का आहे हे पण समजून घेऊया. सुरुवातच एका भारी वाक्याने होते. सावधानता म्हणजे अशी जागृती की कोणतीही गोष्ट अनपेक्षित वाटू नये, म्हणजे कशाने धक्का बसू नये. काय वाटतं तुम्हाला? हे खूप महत्वाचं आहे. ही नुसती अलर्टनेस नाहीये, ही खोल सजगता आहे. म्हणजे आपण तयार असतो जे काही येईल त्यासाठी. आणि याचंच एक पुढचं पाऊल म्हणजे असं म्हटलंय की जीवनाचा प्रत्येक क्षण एक निवड असते. अगदी. एकतर ध्येयाकडे जा, नाहीतर नंतर बघू म्हणून थांबा. सावधानता आपल्याला योग्य निवड करायला मदत करते, नाही का? बरोबर. म्हणजे सततची निवड. पण बऱ्याचदा कसं होतं, सावधानता म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त चुका टाळायच्या. हो, किंवा मोह टाळायचे, धोक्यांपासून सावध राहायचं. पण इथे जरा वेगळा अँगल आहे असं वाटतं मला. अगदी. आणि हेच तर या विचारांचं वैशिष्ट्य आहे. सावधानता म्हणजे केवळ नेगेटिव्ह गोष्टी टाळणं नाही. मुळात ही एक प्रचंड, काय म्हणतात त्याला, सक्रिय वृत्ती आहे. सक्रिय म्हणजे कशी? म्हणजे ती सतत संधीच्या शोधात असते. कोणती संधी? तर प्रगतीची, काही नवीन शिकायची संधी असेल, किंवा स्वतःला सुधारायची संधी. बरोबर, किंवा एखाद्या विषयात मास्टरी मिळवायची संधी. ही वृत्ती कोणतीच संधी वाया जाऊ देत नाही. अरे वा, हे तर खूपच पॉवरफुल आहे. कारण असं म्हटलंय की यामुळे जे काम व्हायला वर्ष लागली असती ते काही दिवसात होऊ शकतं. आणि याचसाठी सावधानतेचे 2 प्रकार पण सांगितले आहेत. अच्छा, कोणते 2 प्रकार? एक आहे निष्क्रिय सावधानता. ही म्हणजे धोक्याची घंटा. समजा काही चूक होणार असेल किंवा आपण एखाद्या मोहात पडणार असू. अगदी, तेव्हा आतून एक वॉर्निंग मिळते आपल्याला. ही झाली निष्क्रिय. आणि दुसरी आहे सक्रिय सावधानता. ही सतत शोधत असते. काय शोधत असते? प्रगतीच्या संधी, प्रत्येक सिच्युएशनचा वापर स्वतःच्या वाढीसाठी कसा करता येईल याचा विचार करते. एक उदाहरण देऊ शकाल का? म्हणजे निष्क्रिय आणि सक्रिय मधला फरक कळेल. हो, नक्कीच. समजा एखादं नवीन स्किल शिकायची संधी आली, तर निष्क्रिय सावधानता काय म्हणेल? अरे बापरे, वेळ जाईल, मला जमेल का, यात धोका तर नाही. बरोबर, म्हणजे ती आपल्याला थांबवते थोडं. हो. पण सक्रिय सावधानता काय विचारेल? अरे वा, यातून मी काय नवीन शिकू शकेन, पुढे याचा कसा उपयोग होईल, ही संधी परत मिळेल का? हा फरक आहे. म्हणजे एक आपल्याला पडण्यापासून वाचवते आणि दुसरी आपल्याला जोरात पुढे ढकलते. अगदी बरोबर. एक ब्रेक सारखी आणि दुसरी ॲक्सिलरेटर सारखी. पण मग दोन्ही महत्वाचे आहेत का, की फक्त सक्रिय चांगली? दोन्ही आवश्यक आहेत. श्रीमाताजींच्या विचारांनुसार दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. निष्क्रिय सावधानता आपला बेस पक्का करते, आपल्याला विनाकारण धोक्यात जाऊ देत नाही. आणि सक्रिय सावधानता आपल्याला त्याच पक्क्या बेसवर उभं राहून मोठी झेप घ्यायला मदत करते. दोन्हींचा बॅलन्स महत्वाचा आहे. नुसता ब्रेक दाबून गाडी पुढे जाणार नाही आणि नुसता एक्सिलेटर दाबून अपघात होऊ शकतो. पटलं. आणि मग पुढे खूप म्हणजे गंभीर वाटणारं विधान आहे की जो सावध नाही तो जणू आधीच मेलेला असतो. त्याचा जीवनाच्या खऱ्या हेतूशी संपर्क तुटतो. हे जरा जास्त नाही वाटत? नाही, हे गंभीर आहे, पण त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या मृत आहे. मग तर सावधानतेशिवाय माणूस जगतो खरा, पण कशासाठी जगतोय, ध्येय काय आहे, जगण्याचा अर्थ काय, हे सगळं तो विसरून जातो. तो फक्त वाहत जातो. म्हणजे दिशाहीन होतो. बापरे, म्हणजे जिवंत असून नसल्यासारखा, जीवनाच्या मूळ स्रोतापासून, चैतन्यापासून तुटल्यासारखा. बरोबर. म्हणून ते विधान महत्वाचं आहे. ते आपल्याला हलवून जागं करतं. तर मग या सगळ्या चर्चेतून हे नक्की स्पष्ट होतंय की सावधानता म्हणजे फक्त
डिफेन्सिव्ह खेळणं नाही, चुका टाळणं एवढंच नाही. ती एक खूप प्रोॲक्टिव्ह, जागृत अवस्था आहे. सतत संधी शोधणं आणि त्याचा उपयोग करणं. आणि ही एक सतत करावी लागणारी निवड आहे, प्रत्येक क्षणी. अगदी. आणि हीच सततची जागृती, ही निवड आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या खऱ्या हेतूशी जोडून ठेवते. मग आपण भटकत नाही. आपल्या जगण्याला एक दिशा मिळते, एक अर्थ मिळतो. बरोबर. या सगळ्या विचारांवर आधारित एक शेवटचा विचार मनात येतोय. श्रीमाताजी म्हणतात की सावधानतेमुळे एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवता येतं, मास्टरी. हो. तर विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की आपल्या आयुष्यातला असा कोणता एक पैलू किंवा कोणतं स्किल आहे ज्यावर आजपासून आपण अधिक सक्रिय, सावधानतेने लक्ष दिलं तर त्यात खरंच प्रभुत्व मिळवता येईल. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, नाही का? नक्कीच. खूप छान मुद्दा मांडलात, विचार करायला लावणारा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.